नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी अतुल पडोळे। आज आपण इयत्ता 9वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकातील जे 5वं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे कोणतं, तर शैक्षणिक वाटचाल। या शैक्षणिक वाटचालीचा सविस्तर अभ्यास आपण आज इथे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतासमोर अनेक समस्या होत्या आणि त्या अनेक समस्यांमध्ये एक शैक्षणिक समस्या सुद्धा होती। परंतु भारताने या शैक्षणिक समस्येवर व्यवस्थित पद्धतीनं नियोजन आणि आयोजन करून मात केलेली आपल्याला दिसते। भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना ज्या काही होत्या, ज्याच्या भरोशावर आपण शैक्षणिक उन्नती केली, प्रगती केली असं म्हणतो, त्याचा अभ्यास, सविस्तर अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे। एवढंच नाही, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च शिक्षण आहे, याचाही सविस्तर अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे। एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधी क्षेत्रातील जे संशोधन आहे किंवा त्या संशोधन करणाऱ्या ज्या काही संस्था आहे, याचाही अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतासमोरची एक जटिल समस्या म्हणजे हा शिक्षण विभाग होता किंवा शिक्षणातील जी अप्रगती होती किंवा शिक्षण क्षेत्रात जे काही समस्या होत्या त्या फार मोठ्या असलेल्या आपल्याला दिसते। याची प्रचिती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हा जो तक्ता आहे या तक्त्यावरून तुम्हाला येईल। हा तक्ता कशाचा आहे तर जनगणनेत साक्षरतेचे जे प्रमाण आहे ते प्रमाण या तक्त्यात आपल्याला दिसते आहे। विद्यार्थी मित्रांनो, 1951 ला जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी पहिली जनगणना झाली ती 1951 ला, आणि या 1951 ला साक्षरतेचं प्रमाण किती होतं भारतात तर तुम्हाला दिसते आहे 17% प्रमाण असलेलं आपल्याला विद्यार्थ्यांना दिसते आहे। त्यानंतर तिथून 71चं जर आपण पाहिलं तर 71चा विचार जर केला तर 1971 ला 34% आपल्याला साक्षरतेचं प्रमाण दिसते। त्यानंतर 81 ला 34 वरून 43 वर आपण गेलो, त्यानंतर 91 ला 43 वरून 52 वर आपण गेलेलो दिसतो। त्यानंतर 2001 ची जे जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये जे साक्षरतेचं जे प्रमाण होतं विद्यार्थी मित्रांनो ते किती दिसते आहे 64% आपल्याला ते प्रमाण दिसते आहे। आणि तुम्ही जर का 2011च्या जनगणनेचा जर विचार केला तर हेच साक्षरतेचं प्रमाण 74 वर दिसते आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रमाण आहे हे प्रमाण वाढत गेलेलं आपल्याला दिसते। मग जर का आपण 1951 जर पाहिलं तर 1951 ला जे 17% होतं तर ते आज आपण 74% साक्षरतेचं प्रमाण आपण पार केलेलं आहे। हे जे 2011चं आहे, निश्चितच जे 2021 ला जनगणना आहे या 2021च्या जनगणनेत निश्चितच हे साक्षरतेचं प्रमाण आपल्याला वाढलेलं सुद्धा दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आपण आधी जे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे काय तर प्राथमिक शिक्षण। प्राथमिक शिक्षण हे काय, प्राथमिक शिक्षणावर भारतात कोणत्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलं, त्यात कोणत्या प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या की जेणेकरून हे साक्षरतेचे जे प्रमाण 2011चं 74% दिसते विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच 2021 मध्ये हे प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसेल। मग हे प्रगती काही सहज 1 आणि 2 दिवसात झाली नाही, तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक टप्पा आपण पार केला, एका नियोजनबद्ध पद्धतीनं आपण आज इथपर्यंत येऊन पोहोचलो। आता प्राथमिक शिक्षण म्हणजे काय तर तुमच्या असं लक्षात येईल वय वर्ष 16 ते वय वर्ष 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते या शिक्षणाला प्राथमिक शिक्षण असं म्हटलं जाते। मग हे प्राथमिक शिक्षण जे आहे 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू फळा मोहीम ज्याला म्हणतो आपण, ज्याला ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं सुद्धा म्हटलं जाते, ही योजना सुरू केली। ऑपरेशन ब्लॅकबोर्ड जी आहे हीच खडूफळा मोहीम ज्याला म्हणतो या नावाने ती ओळखली जाते। यामध्ये नेमकं होतं काय तर यामध्ये आपल्याला असं दिसते की शाळांचा दर्जा सुधारणे हे या योजनेचं वैशिष्ट्य होतं। एवढंच नाही, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, म्हणजे ज्या किमान कमीत कमी ज्या शैक्षणिक गरजा आहेत त्या तरी पूर्ण केल्या पाहिजे, यासाठी हे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ज्याला म्हणतो, खडूफळा मोहीम म्हणतो आपण, ही राबवल्या गेली।
एवढंच नाही, सुयोग्य ज्याला आपण वर्गखोल्या म्हणतो, कमीत कमी 2 वर्गखोल्या त्या ठिकाणी असाव्यात, ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण दिला जाईल, ग्रामीण भागात शिक्षण दिला जाईल, या ठिकाणी वर्गखोल्यांची व्यवस्था असावी. कारण त्यापूर्वी वर्गखोल्या नव्हत्या, मग उघड्यावर बसणे किंवा पाडावरच्या झाडावर बसणे किंवा गावातील जे चावडी असते त्यावर बसून अभ्यासक्रम किंवा शाळा शिकवल्या जायची. म्हणून 1988च्या जे खडूफळा मोहीम आहे, या खडूफळा मोहिमेमध्ये हे सुयोग्य अशा खोल्या असाव्यात हे सुद्धा ठरवण्यात आलं. एवढंच नाही तर स्वच्छतागृह असेल किंवा ज्या वर्गखोल्या असतील किंवा जे शिक्षक असतील त्या शिक्षकापैकी किमान एक शिक्षिका स्त्री असावी असं सुद्धा ठरलं. त्यासोबतच फळा असेल, नकाशा असेल, प्रयोगशाळा असेल किंवा ग्रंथालय असेल किंवा मैदान असेल किंवा क्रीडा साहित्य असेल, यासाठी सुद्धा निधी सरकारकडून पुरवला गेला. एवढंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की 1994 मध्ये या योजनेत असं म्हटलं ते 1988 जे सुरू झालेले खडूफळा मोहीम होती, या खडूफळा मोहिमेमध्ये 1994 काही विस्तार करण्यात आला किंवा काही सुधारणा यात सुद्धा करण्यात आल्या किंवा यात सुद्धा काही आणखी नवीन मुद्दे यात टाकण्यात आले प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात. तर आपल्याला असं दिसतंय की 100 पेक्षा जास्त जर विद्यार्थी असेल, ज्या शाळेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी झालेले असतील त्या ठिकाणी एक वर्गखोली जास्तीची आणि एक जास्त शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी देण्यात यावा असं एक नियोजन या 1994 मध्ये या 1988च्या खडूफळा मोहिमेमध्ये करण्यात आलं. एवढंच नाही तर मुलींच्या स्वतंत्र शाळा असाव्यात असं सुद्धा तरतूद या 1994 मध्ये या योजनेत करण्यात आली. एवढंच नाही तर अनुसूचित जाती जमाती असतील, ज्या भागात या अनुसूचित जाती जमाती असतील, बहुसंख्य असतील, यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र शाळा त्या ठिकाणी करण्यात आल्या, ज्याला आपण आश्रमशाळा म्हणतो. यासारख्या शाळा ज्या आहेत की काही अनुसूचित जातीसाठी असतात, काही अनुसूचित जमातीसाठी असतात की जे विद्यार्थी शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, तर यांच्यासाठी सरकारने ही नवीन योजना आणली की ज्या माध्यमातून त्यांना निवासी शाळा ज्याला म्हणतो आपण त्या आणल्या आणि त्या मुलांना सुद्धा शाळेत येता आलं, त्यांना सुद्धा शाळेत शिकता आलं, त्यांची जी समस्या होती ती समस्या सुटलेली आपल्याला दिसते. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो की या विस्तारामध्ये एक महत्वाची तरतूद करण्यात आली, ती म्हणजे कोणती तर 50% स्त्रियांना राखीव जागा देण्यात आल्या. म्हणजे काय की जर 2 शिक्षक असतील त्या शाळेत तर एक शिक्षक स्त्री असली पाहिजे. आणि त्यामागचं कारण हे महत्वाचं होतं की प्राथमिक शिक्षणाचं जे मुलांचं वय आहे, या मुलांच्या वयामध्ये त्यांना स्त्री ज्याला आपण आई म्हणतो किंवा स्त्री म्हणतो ही व्यवस्थित समजून घेऊ शकते, त्यांच्या समस्या सोडवू शकते. म्हणून त्यासाठी आपल्या सरकारनं त्यावेळेस 50% जागांवर महिलांची नियुक्ती करावी असे सुद्धा आदेश त्यावेळेस देण्यात आलेले होते. आणि याच्याही पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या असं लक्षात येते की 1999 पासून ज्याला आपण मध्यान्ह भोजन योजना म्हणतो, हे सुद्धा या 1994च्या योजनेनुसार सुरू झाली. प्राथमिक शाळेसाठी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम ज्याला म्हणतो आपण, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन इयरली प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण, ती सुरू करण्यात आली. आणि महाराष्ट्रासह असं म्हणतात की 7 राज्यामध्ये हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमा अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुलांची 100% उपस्थिती असेल. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांच्या शाळेचं गळतीचं प्रमाण होतं किंवा मुलींचे शिक्षण असेल, दिव्यांगाचं शिक्षण असेल किंवा शिक्षणावर संशोधन असेल किंवा मूल्यमापन पर्यायी शिक्षण असेल, समाज जागृती यासारखे उपक्रम या काळात राबवल्या गेलेले आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू ते म्हणजे माध्यमिक शिक्षण. आता माध्यमिक शिक्षण म्हणजे काय की भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे जे पहिले शिक्षण मंत्री होते ज्यांचं नाव होतं मौलाना अबुल कलाम आझाद, या मौलाना अबुल कलाम आझादांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी किंवा आणण्याचं त्यांनी नियोजन आखलं आणि या नियोजनातूनच विद्यापीठ शिक्षण आयोग हा स्थापन करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो या आयोगाच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणा संदर्भात एक स्वतंत्र आयोग नंतरच्या काळात सुद्धा नेमला गेलेला आपल्याला दिसतो. आणि त्यानुसार 1952-53 मध्ये एक नवीन आयोग ज्याला माध्यमिक शिक्षण आयोग ज्याला म्हणू आपण तो म्हणजे मुदलियार आयोग, हा मुदलियार आयोग 1952-53 मध्ये नेमण्यात आला. आणि या मुदलियार आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक विशेषतः एक आकृतीबंध
त्यावेळेस आपल्या समोर ठेवलेला आपल्याला दिसतो की त्यामध्ये काय होतं की भारतात तसं तुम्हाला दिसतंय 11+1+3 हा आकृतिबंध म्हणजे नेमका काय. तर पहिली ते 11वी पर्यंतचा हा एक भाग ठेवण्यात आला. मी त्यावेळेस 10वीची आपण ज्याला म्हणतो की बोर्डाची परीक्षा नव्हती, तर त्याला डायरेक्ट 11वीची परीक्षा द्यावी लागत होते, ज्याला मॅट्रिक पूर्व परीक्षा असं म्हटलं जायचं. मग त्यानंतर 12वीची परीक्षा आणि त्यानंतर 3 वर्ष म्हणजे ते कशाचे, ते पदवीचे. अशा प्रकारचा एक आकृतिबंध ज्याला म्हणू आपण, शैक्षणिक आकृतिबंध हा मुदलियार आयोगाने लागू केलेला आपल्याला दिसतो. जे मुदलियार आयोग आहे किंवा सेकंडरी एज्युकेशन जे च्या बाबतीत मुदलियार आयोग जो होता, या आयोगाचं नेमकं कामकाज काय होतं. तर या आयोगाने आपल्याला दिसते की माध्यमिक शिक्षण असेल किंवा त्याचं अभ्यासक्रमाचं स्वरूप असेल किंवा शिक्षणाचे जे माध्यम आहे किंवा अध्यापनाच्या ज्या पद्धती आहे याचा सविस्तर अभ्यास केला आणि याचा अभ्यास करून या आयोगाने एक उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना या ठिकाणी या मुदलियार आयोगाने मांडलेली आपल्याला दिसते. संपूर्ण देशात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे जरा अवघड झालं, कारण काही अडचणी ज्याला म्हणतो आपण सांस्कृतिक असेल, भाषिक असेल किंवा ऐतिहासिक असेल, अशा असंख्य अडचणी या आयोगापुढे आलेल्या आपल्याला दिसते. तरीही मुदलियार आयोगाने फार मोठं कार्य शिक्षणाच्या क्षेत्रात केलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कोठारी आयोगाचा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोठारी आयोग आहे 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाच्या कामकाजात मात्र सर्वात महत्वाचं मोलाचं जर काम कोणी केलं असेल तर ते होते JP नाईक. या JP नाईकांनी या कोठारी आयोगाच्या संदर्भात महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसते. या आयोगाने काय केलं तर माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल किंवा विद्यापीठीय स्तर असेल याचा एक नवीन आकृतिबंध केला, ज्याला 10+2+3 असं म्हणतो. म्हणजे 1 ते 10 हा एक वर्ग केला, 11वी आणि 12वी हा 2 वर्षाचा एक अभ्यासक्रम आणि त्यानंतर 3 वर्ष पदवीचे असा हा आकृतिबंध कोठारी आयोगाने त्यावेळेस आपल्या पुढे ठेवलेला आपल्याला दिसतो. आणि एवढंच नाही तर एकच राष्ट्रीय शिक्षण पद्धत ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा संपूर्ण भारतात असावी असा सुद्धा आग्रह या कोठारी आयोगाचा होता. सोबतच एक महत्वाचं कोठारी आयोगामध्ये आपल्याला दिसते की मातृभाषा म्हणजे प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार असावा. त्यानंतर दुसरी ज्याला म्हणतो आपण हे हिंदी भाषा ज्याला शिकवल्या जावी आणि तिसरी ज्याला इंग्रजी म्हणतो हे व्यवहारी भाषा ज्याला म्हणू आपण, या भाषेचा सुद्धा समावेश अभ्यासक्रमात असला पाहिजे असं मत कोठारी आयोगाने मांडलेलं आपल्याला दिसते. शिक्षण हे तळागाळापर्यंत झिरपावं, तळागाळातील लोकांना ते मिळावं, शिक्षण हे निरंतर चालावं, त्यासाठी पत्राद्वारे शिक्षण असेल किंवा मुक्त विद्यापीठ असे उपक्रम असतील, यासारख्या सुद्धा गोष्टी या आयोगाने मांडलेल्या आपल्याला दिसतात. एवढेच नाही तर अनुसूचित जाती जमाती यांना सुद्धा प्राधान्य देण्याचं या आयोगाने ठरवलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोठारी आयोग आहे या कोठारी आयोगाने हे सुद्धा स्पष्ट केलं होतं की जे सरकारचं अंदाजपत्रक आहे ज्याला आपण बजेट म्हणतो, या बजेटामध्ये शैक्षणिक खर्चासाठी सुद्धा तरतूद वाढवली पाहिजे अशी सूचना कोठारी आयोगाने केली होती. विद्यार्थी मित्रांनो, हा जो या कोठारी आयोगाने सांगितलेला जो आकृतिबंध आहे 10+2+3चा, ही जी शैक्षणिक रचना आहे ही शैक्षणिक रचना महाराष्ट्र सरकारने 1972 मध्ये आपल्या महाराष्ट्रात लागू केली आणि 1972 मध्ये लागू केल्यानंतर मात्र पहिली जे 10वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा ज्याला म्हणतो, कारण आपण पाहिलं की मुदलियार आयोगामध्ये 1 ते 11 आपल्याला दिसतो आहे, परंतु तोच फरक आपल्याला कोठारी आयोगामध्ये दिसतो आहे की तो 1 ते 10 केलेला आहे. मग 10 म्हणजे काय तर 10व्या वर्गाची एक सुद्धा बोर्डाची परीक्षा असेल असं त्यात नमूद करण्यात आलेलं होतं. मग जेव्हा महाराष्ट्र सरकारने 1972 मध्ये हा आकृतिबंध जेव्हा स्वीकारला तेव्हा मात्र तुमच्या असं लक्षात येईल की 1975 मध्ये महाराष्ट्रात पहिली शालांत परीक्षा म्हणतो आपण, ज्याला 10वीची शालांत परीक्षा ही घेतल्या गेलेली आपल्याला दिसते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे की कोठारी आयोगाने सांगितलेले जे काही शिक्षणाचे उद्दिष्ट आहे ते फार महत्वाचे आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट ज्याला म्हणू आपण, त्याला तुम्हाला सर्वात प्रथम दिसते की शिक्षणाचे आधुनिकीकरण व्हायला पाहिजे, शिक्षणाचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. एवढंच नाही तर सामाजिक व राष्ट्रीय
एकात्मता ही शिक्षणाच्या माध्यमातून जोपासल्या गेली पाहिजे, हे सुद्धा उद्दिष्ट या कोठारी आयोगाने सांगितलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना ज्याला म्हणू आपण, ते सुद्धा केल्या गेली पाहिजे किंवा करता आली पाहिजे. एवढंच नाही तर ही शिक्षण व उत्पादकता सुद्धा हे शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे, हे कोठारी आयोगाने आपल्याला सांगितलेलं दिसते. एवढंच नाही तर लोकशाहीचे संरक्षण आणि संवर्धन हे शिक्षणाच्या माध्यमातून करता आलं पाहिजे, हे सुद्धा उद्दिष्ट या कोठारी आयोगाने ठेवलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पाहू तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे उच्च शिक्षण आहे भारतातलं, ते उच्च शिक्षणात कोणकोणते बदल झालेत, मग त्यासाठी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जे शिक्षण आहे याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 मध्ये केंद्र सरकारने एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केलेली होती. शिक्षण आयोग केव्हा 1948 मध्ये. या शिक्षण आयोगाकडे आर्थिक अनुदान ज्याला म्हणू आपण किंवा विद्यापीठाचा दर्जा असेल किंवा समन्वय असेल यासारखी कामं देण्यात आलेली आपल्याला दिसते. हे कोणाकडे? तर विद्यापीठ शिक्षण आयोगाकडे. एवढंच नाही तर या आयोगाची या विद्यापीठ आयोगाची कार्यपद्धती काय होती, तर आयोगाने विद्यापीठीय शिक्षण जे आहे त्या शिक्षणासाठी नियोजन करावं, त्यासाठी आयोगाने पंचवार्षिक योजना ज्याला म्हणतो आपण, ज्या पद्धतीनं भारत सरकारनं पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास केला त्याच पद्धतीची योजना विद्यापीठ अनुदान आयोगाने सुद्धा आखली की 5 वर्षात आपण उद्दिष्ट ठेवायचं आणि त्या पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रात कार्य करायचं, असं नियोजन या विद्यापीठ शिक्षण आयोगाने घेतलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर अभ्यासक्रमात सुसूत्रता असावी यासाठी महत्वाचं कार्य या आयोगाने केलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर जे शिक्षण दिलं जावं ते शिक्षण कसं असावं, तर राष्ट्रांच्या गरजा पूर्ण करणारं शिक्षण ते असावं. म्हणजे राष्ट्रांच्या गरजांना प्राधान्य देणारं शिक्षण असावं, अशा सूचना या विद्यापीठ शिक्षण आयोगाकडून आलेल्या आपल्याला दिसते. उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी ज्याला म्हणू आपण, ते आखणी या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेली आपल्याला दिसते. एवढेच नाही तर पदव्युत्तर जे स्थापन करणे किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रगत अध्यापन केंद्र स्थापन करणे. एवढंच नाही तर नवी दिल्ली सारखे ज्याला आपण म्हणू विद्यापीठ आहे त्यासारखे विद्यापीठ स्थापन करणे आणि त्यासाठी मोलाचं कार्य करणे केलेलं आपल्याला नवीन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी या आयोगाने महत्वाचं कार्य केलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर दूरदर्शनचे जेव्हा भारतात आगमन झालं त्यानंतर कंट्री वाईड क्लासरूम ज्याला म्हणतो, या माध्यमातून आयोगाने दूरदर्शनच्या माध्यमातून सुद्धा शिक्षण द्यायला सुरुवात केली किंवा त्या शिक्षण क्षेत्रात प्रसारण करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे पाहायचं आहे त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे NCERT, ज्याला आपण नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणतो. NCERT हे भारतातलं फार महत्वाचं शैक्षणिक संस्था ज्याला म्हणू आपण, ती असलेली दिसते, ज्याला काय म्हणतो आपण, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERT म्हणतो. 1 सप्टेंबर 1961 रोजी भारत सरकारनं दिल्ली येथे याची स्थापना केलेली आपल्याला दिसते. केंद्र सरकारने शालेय शिक्षणाच्या बाबतीत जे काही सर्वकष धोरण जे आहे किंवा शैक्षणिक ज्या योजना आहे, शिक्षणविषयक संशोधन असेल किंवा विकास प्रशिक्षण असेल किंवा विस्तार असेल, शैक्षणिक कार्यक्रम असेल, शालेय अभ्यासक्रम असेल किंवा पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना असेल, यासारखं काम या NCERTच्या माध्यमातून करण्यात आलं किंवा याची जबाबदारी या NCERT वर सोपवण्यात आलेली आपल्याला दिसते. मग या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम असेल किंवा पाठ्यपुस्तकांची निर्मिती यासारखं कार्य या NCERTने केलं. यासाठी फार मोठी महत्वाची भूमिका NCERTची असलेली आपल्याला दिसते. राज्य शासनाने जे प्राथमिक शिक्षण असेल किंवा माध्यमिक शिक्षणच्या संदर्भात जे काही सहकार्य असेल किंवा मार्गदर्शन असेल, हे सुद्धा करण्याचं काम NCERTने केलेलं आपल्याला दिसते. NCERTने शिक्षकांसाठी मार्गदर्शिका असेल, कार्यपुस्तिका असेल किंवा अध्यापन प्रशिक्षण असेल
किंवा अध्ययन अध्यापन तंत्रांचा विकास असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असतील, यासारख्या गोष्टींचं आयोजन या एनसीईआरटीने केलेलं आपल्याला दिसते. आणि एनसीईआरटीचं महत्वाचं काम जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण पाहिलं की राज्य सरकारला सुद्धा महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन करण्याचं काम या नॅशनल म्हणजे आपण एनसीईआरटीने केलेलं आपल्याला दिसते. एनसीईआरटीच्याच धर्तीवर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात सुद्धा MSCERT ज्याला म्हणतो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, हे स्थापन झालेले आपल्याला दिसतात. 1964 मध्ये पुण्याला ही संस्था महाराष्ट्र सरकारने स्थापन केली. या संस्थेने सुद्धा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे असेल, उंचावणे असेल, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण असेल किंवा अभ्यासक्रमाच्या बाबतीत ज्याला म्हणतो अभ्यासक्रम असेल, मूल्यमापन असेल, या बाबतीत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी परीक्षेनंतर कोणकोणते व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, कोणकोणते अभ्यासक्रम निवडावेत, यासाठी मोलाचं मार्गदर्शन करण्याचं काम या MSCERT ज्याला म्हणतो आपण म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी केलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर विद्या प्राधिकरण या नावानं सुद्धा ही संस्था ओळखल्या जाते. आणि विद्या प्राधिकरण दर महिन्याला एक मासिक काढते, ज्याचं नाव जीवन शिक्षण असलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर महत्वाचं आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चं. हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे अत्यंत महत्वाचं आहे 1986चं. कारण याच्या आधी आपण कोठारी आयोग पाहिला, त्याच्या आधी मुदलियार आयोग पाहिला, आणि आता हे 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. या धोरणानुसार समाजाच्या ज्या बदलत्या ज्या गरजा आहे त्या लक्षात घेऊन प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक जे शिक्षण आहे यात मूलभूत बदल करण्यात आलेला आपल्याला दिसतो. या धोरणात सर्वच राज्यांसाठी किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम असावा अशी सूचना करण्यात आली होती. त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात, हे सुद्धा महत्वाचं धोरण त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं असलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर प्रत्येक राज्यातील जे काही सांस्कृतिक असेल, भौगोलिक असेल किंवा ऐतिहासिक ज्या गरजा आहे त्यानुसार अभ्यासक्रमात लवचिकता आणण्याचा सुद्धा वाव या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये असलेलं आपल्याला दिसते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 जे परिणाम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 1986 आहे याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून एक कृती कार्यक्रम ज्याला म्हणतो किंवा कृती आराखडा ज्याला म्हणतो आपण, तो राबवण्यात आला. तो म्हणजे कोणता तर प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 हा कृती कार्यक्रम राबवण्यात आलेला दिसतो आपल्याला 1986च्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे की उपग्रहाचा वापर. आता उपग्रहाचा वापर म्हणजे काय, शैक्षणिक क्षेत्रात या उपग्रहाचा वापर कसा केला गेला हे अत्यंत महत्वाचं आहे. 1975 सर्वात प्रथम शैक्षणिक कारणासाठी या उपग्रहाचा वापर भारतात केला गेला. यासाठी जे इस्रोचे जे शास्त्रज्ञ आहे ज्यांचं नाव आहे एकनाथ चिटणीस यांनी मोलाचं कार्य केलेलं आपल्याला दिसते, महत्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसते. मग पुढे काय झालं की स्पेस अप्लिकेशन सेंटर अहमदाबाद जे आहे येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट या शैक्षणिक कार्यासाठी प्रयोग करण्यात आला. म्हणजे उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना पुढे आलेली आपल्याला दिसते. आणि यासाठी जर का खरी मदत जर आपल्याला जर कोणी केली असेल तर ते अमेरिकेने आपल्याला यासाठी मोलाची मदत केलेली आपल्याला विद्यार्थ्यांना दिसते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ. पहा, म्हणजे देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने 1970 ही शैक्षणिक वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलं होतं. त्याचं औचित्य साधून भारताचे शिक्षण आणि समाज कल्याण खातं होतं. एवढंच नाही तर माहिती प्रसारण खातं आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानाने म्हणजे चारही ज्या गोष्टी संघटना म्हणजे वेगवेगळे खाते होते, भारतीय शिक्षण आणि समाज कल्याण खातं असेल किंवा माहिती आणि प्रसारण खातं असेल, विद्यापीठ अनुदान आयोग असेल किंवा युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना असेल, यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतात मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली या ठिकाणी 1970 एक चर्चासत्र, एक ज्याला कॉन्फरन्स म्हणतो ते कॉन्फरन्स झाली होती. आणि या कॉन्फरन्स मध्येच मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना मांडल्या गेली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो,
हे 1970ला झालं आणि 1974ला पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि त्यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या शिफारसीनुसार 20 सप्टेंबर 1985ला मुक्त विद्यापीठ आकारास आलेलं आपल्याला दिसते, ज्याचं नाव इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली हे होतं. हे नवी दिल्लीला स्थापन झालेलं पहिलं विद्यापीठ होतं. या विद्यापीठानंतरच्या काळात आपण ज्याला असं म्हणू की ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही त्यासाठी ही खरी सोय होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे किंवा त्यांच्या ज्या शिक्षणाच्या म्हणजे अपेक्षा होत्या त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने मोलाचं कार्य केलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे मुक्त विद्यापीठ आहे या मुक्त विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून सुद्धा दृकश्राव्य पद्धतीने, दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि या विद्यापीठांमधून विविध शाखेच्या माध्यमातून जवळपास 1000वरून जास्त अभ्यासक्रम चालवले जातात. एवढंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, देशात जवळपास 58 प्रशिक्षण केंद्र या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे असलेले आपल्याला दिसते. एवढंच नाही, हे झालं फक्त भारतातलं, तर विदेशात सुद्धा जवळपास 41 केंद्र या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची असलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे सुद्धा एक इंटरनॅशनल विद्यापीठ ज्याला म्हणतो ते असलेलं आपल्याला दिसते, ज्या माध्यमातून खरी ज्ञानगंगा, शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी पोहोचलेली आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी आपली रजा घेतो. याच प्रकरणातला पुढचा भाग पुढच्या तासिकला शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, माझी अजूनही विनंती आहे, जर का तुम्ही अजूनही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माय युट्यूब चॅनल सबस्क्राईब, नुसतं सबस्क्राईबच करू नका, लाईक करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच तो शेअर सुद्धा करा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवा. हीच माझी आपणास विनंती. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी थांबतो. धन्यवाद.